सगळ्या कर्मांना त्यांना प्रोत्साहन द्यावं. कशा प्रकारे? उत्तम आचरून स्वतःच्या आचरणातनं त्या लोकांना प्रोत्साहन द्यावं. सामान्य लोकांना, त्यांना जे अज्ञानी आहेत, कर्म करायचा कंटाळा आहे, अशा लोकांना अनासक्ती सांगायला जाऊ नये. ज्ञानोत्तर किंवा पुन्हा पुन्हा कर्म केलं की माणूस आपोआप हळूहळू अनासक्त होतो. पण नुकताच आत्ता कर्माला प्रवृत्त झालाय आणि तुम्हाला जर कोणी म्हणून आपण लहान मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवतो आणि अभ्यास करायला लावतो. का? तर त्याला अजून अभ्यासाची गोडी लागलेली नाहीये, म्हणून काहीतरी आमिष दाखवावं लागतं. पापपुण्य ही सुद्धा आमिषच आहेत, जेणेकरून तुम्ही सत्कर्मांना प्रवृत्त व्हावं यासाठी पापपुण्याची आमिष दाखवलेली आहेत. असं ज्ञानी माणसाने उत्तम कर्म करून दाखवावं. सामान्यांच्या बुद्धीचा भेद करू नये, त्यांना कर्मापासून परावृत्त करू नये. इथपर्यंत ज्ञानी आणि अज्ञानी माणसं कशी आचरण करतात कर्म करत असताना सुद्धा ते सांगून झालं. मूढाचं आचरण कसं असतं? तर मूढ व्यक्ती किंवा अज्ञानी व्यक्ती स्वतःच्या शरीराकडून जी कर्म घडताय ती मी केली असा अहंकार धरतो. खरी कर्म कुठून घडतात? प्रकृतीच्या 3 गुणांनी सगळी कर्म घडत असतात, सर्वशः सर्व प्रकारे. पण अहंकाराने विमूढ झालेला आत्मा अहम कर्ता इति मन्यते, मी कर्ता आहे असं मानतो. प्रकृतीचे 3 गुण सत्व रज तम, त्यातनं घडणारी कर्म आपल्याला 14व्या अध्यायामध्ये सखोलपणे बघायचंय, कुठल्या गुणातनं कुठलं कर्म घडतं. पण खरं तर देहामध्ये असलेले हे 3 गुण देहाकडनं सगळी कर्म करवून घेत असतं. आपण वृथा अहंकार धरतो की मी कर्म करतोय. हेच अज्ञानाचं लक्षण सांगितलंय. ज्ञानी मात्र ह्या 3 गुणाचं आणि कर्माच्या विभागाचं तत्व जाणून असतो. ज्ञानी माणसं पंचमहाभूत, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय हा झाला गुणविभाग. आणि कर्मविभाग त्या त्या इंद्रियांची ती कर्म, त्याला कर्मविभाग म्हणायचा. सत्वरजतम या 3 गुणातून हे सगळी इंद्रिय निर्माण झालेली आहेत आणि त्या इंद्रियांचे ते विषय, त्या विषयांमध्ये इंद्रिय वावरत असतात, त्याला कर्मविभाग. गुणविभाग आणि कर्मविभाग ज्यांनी तत्वतः जाणलेला आहे तो गुणच गुणात वावरत आहेत असं जाणून त्या गुणांनी होणाऱ्या कर्मांमध्ये आसक्त होत नाही. एक उदाहरण देते आणि पुढे जाते. सकाळच्या वेळेस सत्वगुण कार्यरत असतो, म्हणून सकाळच्या वेळेस शांत राहावंसं वाटतं, पूजा अर्चा करावीशी वाटतं, शरीर शुद्धीची कामं करावीशी वाटतात. ही सगळी सत्वगुणामुळे घडणारी कामं आहेत. ही कामं उत्तम करावी, पण मी केली असं न मानता आत्ता सत्वगुण कार्यरत आहे म्हणून माझ्याकडनं हे कर्म उत्तम होतंय असा विचार करावा. म्हणजे कर्मामध्ये देहातून होणाऱ्या सत्वरजतमात्मक कर्मातून आपण अनासक्त राहू शकतो. प्रकृतीच्या गुणांनी मूढ झालेले आसक्त लोक, अशा आसक्त लोकांना प्रकृतीचं तत्व जाणणाऱ्या लोकांनी विचलित करू नये. तर काय करावं? माझ्या ठिकाणी सर्व कर्म अर्पण करावी, आशारहित होऊन संन्यस्त वृत्तीने अध्यात्मचेतसा परमात्म्यामध्ये चित्त लावून सगळी कर्म भगवंताला अर्पण करून राहावं. ज्ञानी माणसाने कृत्स्नविदानी काय करावं? तर सगळी कर्म उत्तम आचरावी आणि ती भगवंताला अर्पण करावी. असं होऊन पुन्हा भगवंताने अर्जुनाला युद्धावर आणून ठेवलं. युध्यस्व विगतज्वरः, तुझ्या मनामध्ये जो ज्वर निर्माण झालेला आहे तो ज्वर काढून टाक आणि युद्ध कर.
आशारहित ममत्वरहित होऊन युद्ध कर. हे भगवंताचं मत आहे बरं का. भगवंतानी सांगितलेलं आहे की तुमचं नियत कर्म तुम्ही कसं करा, त्यातनं काय फळ मिळेल ही आशा टाकून द्या. हे कर्म मी केलं हे ममत्वही टाकून द्या. मग हे सगळं कशासाठी करा, तर हे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी करत आहे. या संन्यस्त वृत्तीने तू तुझं युद्धाचं कर्म कर, असं भगवंतानी इथे सांगितलं. जे कोणी भगवंताचं हे मत अनुसरत नाहीत, नित्यम अनुतिष्ठन्ति, जे कोणी भगवंताचं हे मत नेहमी अनुसरतात, श्रद्धेने कुणाचीही असूया न करता, ते सर्व लोक कर्मातून, कर्माच्या बंधनातून मुक्त केले जातात. संसार बंधनातून सुद्धा मुक्त केले जातात. कर्मातून परमात्मा प्राप्ती याबद्दल सखोल विचार 18व्या अध्यायात पुन्हा आलेला आहे की स्वतःची कर्म ही जणू काही कुसुम आहेत आणि त्या फुलांनी त्या परमात्म्याची प्राप्ती केल्यानंतर प्राप्ती करून घेता येते स्वकर्म करता करता. जे कोणी दुसऱ्याची असूया करणारे लोक माझं हे मत अनुसरत नाही, असे लोक, सर्व ज्ञानापासून मूढ झालेले लोक, नष्ट म्हणजे अधोगतीला गेलेले, अचेतस म्हणजे अज्ञानी आहेत असं समजा. स्वतःच्या प्रकृतीप्रमाणे ज्ञानी सुद्धा वागत असतो. तिथे हट्ट करून काय चालणार. एखादा ज्ञानी असेल पण त्याची प्रकृती जर रजोगुणी असेल तर ती रजोगुणी प्रकृती तुम्हाला मुलाबाळांच्या मोहामध्ये अडकवतेच. इथे एक उदाहरण नेहमी सांगतात, बिरबल बादशहाचं एक उदाहरण सांगतात की बादशहानी एक मांजर पाळलेलं होतं आणि त्या मांजराच्या डोक्यावर एक दिवा ठेवून बादशहा त्या दिव्याच्या उजेडामध्ये जेवायचा आणि त्याला खूप असा अभिमान वाटायचा की किती छान मी या मांजराला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि तो माझं ऐकतो. आणि मग तो एकदा बिरबलला म्हणतो की चला आज माझ्याबरोबर, म्हणून घेऊन जातो आणि स्वतःच्या मांजराचं ते कर्तृत्व दाखवतो. बिरबल म्हणतो छान छान, चांगलं कौतुक करतो, म्हणतो मी आता उद्या येतो पुन्हा. आणि उद्या येताना बिरबल बरोबर एक उंदीर घेऊन येतो आणि इकडे जेवण सुरू झाल्यावर बिरबल हळूच तो उंदीर सोडून देतो. त्या मांजराचं ट्रेनिंग वगैरे बाजूला राहतं आणि तो उंदराच्या मागे धावतं ते मांजर. पुढच्या श्लोकामध्ये सांगितलंय की इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी रागद्वेष असतोच. माणसाने त्या रागद्वेषाच्या वश होऊ नये. इथे मांजराचं हे काय होतं, विषय काय होता, तर उंदीर हे मांजराचा विषय होता. कितीही त्याला प्रशिक्षण दिलेलं असलं मांजराला तरी जेव्हा त्याचा विषय त्याच्या समोर आला तेव्हा त्याचं प्रशिक्षण वगैरे बाजूला राहिलं, त्याचं ज्ञान वगैरे बाजूला राहिलं आणि तो त्याच्या विषयाकडे ओढला गेला. पण ते मांजर होतं. आपण मनुष्य आहोत. मनुष्यानी असं वागायचं नाही. मनुष्यानी विषयांच्या वश व्हायचं नाही. मनुष्याने स्वतःवर संयम ठेवायचा. आपण एक नेहमी उदाहरण बघतो की 4 शिपाई आणि मध्ये चोर आणि 4 शिपाई आणि मध्ये राजा, ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर चोर हा शिपायांच्या अधीन असतो तर राजाच्या अधीन शिपाई असतात. जर तुम्ही इंद्रियांच्या अधीन असाल तर तुम्ही चोर ठरता आणि इंद्रिय तुमच्या अधीन असतील तर तुम्ही राजा ठरता. माणसानी काय व्हायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. जर तुम्हाला राजा व्हायचं असेल तर तुमची इंद्रिय तुमच्या स्वाधीन असली पाहिजे. आपला धर्म जरी कितीही गौण वाटला, धर्म म्हणजे नियत कर्म, हे कितीही गौण वाटलं तरी तेच आचरणं योग्य आहे. परधर्म जरी श्रेष्ठ वाटला तरी तो आचरायला जाऊ नये. ज्ञानेश्वरीत म्हटलंय की आपली झोपडी जरी गवताची असली आणि दुसऱ्याचा महाल असला, तो महाल समोर दिसत असला म्हणून काय स्वतःचं झोपडी मोडून जायचं का?
ती जरी कनिष्ठ दर्जाची असली तरी तीच आपल्याला निवारा देणार आहे. दुसऱ्याचा महाल आपल्या उपयोगाचा नाही आहे. लहान बालकाला पक्वान्न जरी कितीही श्रेष्ठ असली तरी पातळ असलेलं आईचं दूधच त्या बालकाच्या उपयोगाचं आहे. ज्याची जशी योग्यता आहे तसं त्याच्या वाट्याला कर्म आलेलं असतं आणि तेच कर्म करण्यामध्ये आपलं कल्याण असतं. दुसऱ्याचं कर्म कितीही करावंसं वाटलं तरी ते करू नये. स्वधर्मे निधनम श्रेय. अर्जुनाला भगवंत म्हणतात की तू युद्ध करत असताना तुला युद्धामध्ये निधन आलं तरी ते श्रेयस्कर आहे, पण संन्यास धर्म आचरायला जाऊ नको. परधर्म हा भयावह आहे. त्यासाठी आपण एक गोष्ट बघितली की शिक्षक आणि सैनिक दोघांनी एकमेकांच्या कर्माची अदलाबदल केली, कारण दोघांनाही वाटत होतं दुसऱ्याचं कर्म श्रेष्ठ. आणि मग जेव्हा शिक्षक युद्धभूमीवर गेला तेव्हा त्याच्या शिक्षकी पेशाप्रमाणे शत्रूला समजवायला लागला की असं युद्ध करणं योग्य नाही, आणि मग शत्रूंनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा नाश झाला. इकडे जो सैनिक शिक्षक म्हणून काम करायला लागलेला होता त्याचा सैनिकी खाक्या होता. मुलांनी त्रास दिल्यावर तो काय ऐकून घेणार नव्हता. लगेच त्यांनी शासन केलं, कठोर शासन केलं मुलांना, आणि मग त्याच्यात सुद्धा मुलांना मारलं म्हणून त्याला अटक करून घेऊन गेले. अशा प्रकारे स्वतःचं कर्म आपल्याला नेहमीच कनिष्ठ वाटतं, पण तेच करावं. दुसऱ्याचं कर्म जरी श्रेष्ठ वाटलं तरी ते करायला जाऊ नये. इथे भगवंतानी अर्जुनाला पुन्हा एकदा युद्धाच्या ह्याच्यावर आणून सोडलं. पुढे अर्जुन प्रश्न विचारतोय. भगवंताचं जे काही सांगणं आहे ते सगळं अर्जुन शरीराचे कान करून ऐकतोय. त्यामुळे तो पुढे विचारतोय की असं कोण आहे जे माणसाला पापाला प्रवृत्त करतं. जरी माणसाला पाप करायचं नसलं तरी सुद्धा कुणीतरी अशी ताकद असते की जी माणसाला पापाला प्रवृत्त करते. ती ताकद कोण आहे? बलपूर्वक नियोजित करणारं असं कोण आहे? म्हणजे बाह्य शक्ती कोणी आहे का, असं अर्जुन विचारतो. त्याच्यावर भगवंत सांगतायत की स्वतःमध्ये असलेला कामना आणि त्या कामनेतून निर्माण होणारा क्रोध हे तुझे वैरी आहे. कामक्रोध कुठले? तर रजोगुण समुद्भव. रजोगुणातून निर्माण झालेले कामक्रोध हे माणसाचे वैरी आहेत. हे कामक्रोध कसे आहेत? महाअशन म्हणजे ते फार खादाड आहेत, आणि महापापमा मोठ्यातलं मोठं पाप करायला प्रवृत्त करणारे हे कामक्रोध आहेत. आता इथे भगवंतांनी रजोगुण समुद्भव हा शब्द वापरलेला आहे. अर्थातच सत्व आणि तमातनं पण कामक्रोध निर्माण होणार आहेत, पण त्याचा इथे उल्लेख केलेला नाहीये. सत्वगुणातनं काम काय होतात? तर ज्ञान मिळवावंसं वाटतं, आरोग्य संपन्न राहावंसं वाटतं. ह्या पण कामनाच आहेत, पण त्या सत्वगुणाच्या कामना आहेत आणि त्या कामना असू द्याव्या. त्या तुम्हाला उन्नत करतात, तुम्हाला आरोग्य संपन्न करतात, तुम्हाला ज्ञानी करतात, म्हणून त्या काढून टाकू नयेत. तमोगुणाच्या ज्या कामना आहेत, तमोगुण काय करतो? तर तुम्हाला आळसामध्ये एकतर लोळायला भाग पाडतो, किंवा काही काम करू नये असं वाटतं, किंवा प्रमाद करावा, जे करू नये ते करावंसं वाटतं. हा तमोगुणाच्या कामना आणि त्यातनं पुढे क्रोध. हे तमोगुणाचं जे कामक्रोध आहेत ते पूर्ण काढून टाकायचे. त्याला अजिबात आपल्यामध्ये थारा द्यायचा नाही. तमोगुणी कामक्रोधाचे परिणाम 16व्या अध्यायात भगवंतांनी पूर्णपणे विशद केलेले आहेत. इथे फक्त आपल्याला रजोगुणातून निर्माण होणारे कामक्रोध बघायचे आहेत. रजोगुण हा तुम्हाला संसारात बांधणारा असतो, देहाशी बांधणारा असतो, आणि देहाशी बांधला गेल्यामुळे, मुलाबाळांशी बांधलं गेल्यामुळे जे काही कामक्रोध निर्माण होतात ते कामक्रोध तुम्हाला तुमच्या कर्मापासनं भ्रष्ट करणारे आहेत. अर्जुनाला स्वजनांची आसक्ती निर्माण झालेली होती, आणि त्या आसक्तीतून त्याचं क्षत्रिय कर्म जे होतं, युद्धाचं कर्म होतं, ते तो करायचं नाही असं म्हणत होता. म्हणजे खरं तर हे महापाप करायला तो धजावत होता. त्यालाही कळत होतं की क्षत्रियाने युद्धातून माघार घ्यायची नसते, पण स्वजनाच्या आसक्तीमुळे, रजोगुणातून होणाऱ्या स्वजनाच्या आसक्तीमुळे
वृत्तीमुळे तो त्या पापाला प्रवृत्त होत होता. भगवंतांनी इथे अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की तुझ्यामधली स्वजनासक्तीच तुला पापाला प्रवृत्त करत आहे. ह्या कामक्रोधाला तू तुझे वैरी जाण. वैरी कुठून बाहेरून आलेले नाहीयेत, ते तुमच्यामध्येच आहेत, ते तुम्ही आधी जाणून घ्या. हे कामक्रोध कुठे कुठे असतात आणि काय करतात ते पुढच्या 2-3 श्लोकात सांगितलं. ज्याप्रमाणे धुराने अग्नी वेढलेला असतो, धुळीने आरसा झाकला जातो आणि गर्भ वारेने झाकला जातो, त्याप्रमाणे कामक्रोधाने मनुष्यातलं ज्ञान झाकलं जातं किंवा मनुष्यातली बुद्धी चालेनाशी होते, त्याचं ज्ञान वेळेला उपयोगात येत नाही. हे जे 3 दृष्टांत आहेत ते साधकाच्या 3 अवस्था सांगणारे आहेत. काही काही साधक खूप साधना झालेली असते आणि मग तरी सुद्धा कधीतरी त्यांच्यामध्ये कामक्रोध निर्माण होतात आणि मग ते त्यांच्या साधनेतून त्यांना परावृत्त करतात. पण अशा योग्यांनी जर पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती मिळाली तर ते पटकन आपली आपली साधना सुरू करू शकतात. विश्वामित्रांचं उदाहरण आहे की त्यांनी खूप तपश्चर्या केली होती, पण मधल्या काळामध्ये मेनकेचा मोह पडला. पण जेव्हा त्यांना पुन्हा आठवण झाली तेव्हा त्यांनी मेनकेचा आणि शकुंतलेचा पूर्ण त्याग करून पुन्हा ते तपश्चर्येला निघून गेले. अर्थातच काही जणांचे, मुळात ज्यांची साधना खूप झालेली आहे, अशांचे कामक्रोध अग्नी धुराने वेढलेला असतो तसे असतात. नुसती फुंकर मारली, थोडीशी जिज्ञासा जागृत झाली परमात्मा प्राप्तीची की लगेच ते कामक्रोधातून, रजोगुणी कामक्रोधातून परावृत्त होतात. दुसरं सांगितलं, आरसा धुळीने माखलेला असतो. आता फुंकरीपेक्षा आरशावरची धूळ नुसती फुंकर मारून जात नाही, त्याला ओलं फडकं करावं लागतं, जरा जोर करून पुसावं लागतं, तेव्हा आतलं प्रतिबिंब उमटतं. त्याप्रमाणे काही जणांचे कामक्रोध थोडेसे जास्त घट्ट असतात, त्यांची साधना खूप लवकर थांबलेली असते, त्यामुळे अशा लोकांना थोडे तीव्र प्रयत्न करायला लागतात. काही जणांना उच्चारण पटकन जमतात, ते धूर आणि अग्नी ह्या उदाहरणासारखे. काही जणांना थोडे जास्त प्रयत्न करून जमतं. 3ऱ्या अध्यायापर्यंत काही जणांना आता चांगले उच्चार करता यायला लागले. त्यांची जी बुद्धी आहे किंवा त्यांचं जे ज्ञान आहे ते धुळीने आरसा माखावा तसं आहे. आणि 3ऱ्या प्रकारचे जे साधक आहेत ते गर्भाला नाळेने झाकून टाकावे तसं त्यांचं ज्ञान कामक्रोधाने झाकलेलं असतं. सांसारिक खटपटीमध्ये ते इतके गुरफटलेले असतात, सांसारिक संकटांमध्ये इतके गुरफटलेले असतात की अध्यात्माचा विचार करणं त्यांना कित्येक वेळा अवघड होऊन बसतं. अशा लोकांनी जर त्यांना ज्ञानी व्हायचं असेल, त्यांच्यातलं ज्ञान चांगलं उजळवायचं असेल तर संसारापासून तुटावं लागतं. समर्थांनी म्हटलंय, जेव्हा होती जीवलगांच्या तुटी तेव्हा होती भगवंताच्या भेटी. जर तुम्हाला भगवत भेटी हवी असेल तर संसारापासून तुटावं लागतं. जसा गर्भ जन्माला यायला हवा असेल तर त्या गर्भाची नाळ कापावी लागते, तर तो गर्भ इंडिपेंडंटली वेगळा वाढू शकतो. आता गर्भाचं उदाहरण जे आहे ते तुम्हाला एक अजून सांगतं की जिथे नाळ आहे तिथे गर्भ निश्चित आहे. फक्त त्या गर्भाची वाढ होईपर्यंत पेशन्सली तुमचे प्रयत्न वाढवले पाहिजेत. 9 महिन्याचा काळ लागतो. काही काहींना तीव्र साधना खूप काळपर्यंत करावी लागते. त्यासाठी संसारापासनं, स्वतःच्या देहापासनं सुद्धा स्वतःला तोडून घ्यावं लागतं. देहाचे खूप हाल करावे लागतात. मग कुठे अध्यात्मामध्ये ती लोक स्थिर होतात. हे 3रं उदाहरण सांगितलं. पण जिथे वार आहे तिथे गर्भ आहे, जिथे कामक्रोध आहे तिथे ज्ञान निश्चित आहे. रजोगुणातले कामक्रोध कमी करा, सत्वगुणातले कामक्रोध असायला हरकत नाही. सत्वगुणामध्ये आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये जर कोणी मध्ये येत असेल तर त्याच्यावर जरूर क्रोध प्रकट करा. आध्यात्मिक अजून उन्नतीची कामं व्हावी अशी कामना जरूर धरा. रजोगुणाचे कामक्रोध भगवंतानी इथे वैरी आहेत असं सांगितलंय.
आता ह्या रजोगुणाच्या कामक्रोधाने काय होतं, तर माणसाचं ज्ञान झाकलं जातं आणि हा काम, आता क्रोध बाजूलाच ठेवला, कारण कामनेतूनच पुढे क्रोध होतो, म्हणजे मूळ कामच आहे. हा काम जो आहे, काम म्हणजे इच्छा किंवा आकांक्षा यांना काम म्हणायचं. आणि हा काम जो आहे तो दुष्पूर आहे आणि अनल आहे. दुष्पूर म्हणजे तुमच्या कामना, एक कामना पूर्ण झाली की त्यातनं अजून 10 कामना निर्माण झालेल्या असतात. त्या 10 कामनातनं अजून 10 कामना, म्हणजे चक्रवाढ व्याजाप्रमाणे या कामना वाढतच असतात, म्हणून दुष्पूर संपतच नाही. आणि अनल, जर कामना पूर्ण झाली नाही तर ती ज्याला कामना झालेली असते त्यालाच जास्त त्रास देते. अग्नी जसा स्वतःच जळतो आणि दुसऱ्यांनाही जाळतो, तसं काम हा स्वतःलाही जाळतो आणि अवतीभोवतीच्या लोकांना सुद्धा जाळतो. म्हणून ह्या कामाला आता तू दूर केलं पाहिजेस. हा काम तुला कुठे कुठे भेटेल, तिथे तिथे गाठ त्याला आणि त्याला दूर कर. काम राहण्याची 3 ठिकाणं गीतेने सांगितली आहे. इंद्रिय, मन आणि बुद्धी ह्या ठिकाणी कामाचं अधिष्ठान असतं. तिथे राहून तो माणसाला मोहामध्ये पाडतो आणि ज्ञानाला झाकून टाकतो, देहिनाच्या ज्ञानाला झाकून टाकतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी, इंद्रियांचे काम काय आहेत? खाणं, पिणं, बघणं, उठणं, बसणं, ही सगळी इंद्रियांचे काम आहेत. ते काम काय करतात तुम्हाला? तर त्या विषयांच्या उपभोगामध्येच रमवून टाकतात. दुसरा काम सांगितलंय मनाच्या ठिकाणी असतो. मनाला सारखं काहीतरी मनोरंजन हवं असतं किंवा मनाला काहीतरी अवलंब हवा असतो. हा मनाचा काम आहे आणि त्यामुळे तुमचं मन चंचल होतं. बुद्धीमध्ये काम कसा असतो? तर बुद्धीमध्ये संशय रूपाने काम राहतो की तुम्ही कुणावरच निष्ठा ठेवत नाही, कुणावरच श्रद्धा ठेवत नाही. हा बुद्धीतला काम आहे. अशा प्रकारे ह्या 3 ठिकाणी काम राहून तुम्हाला मोहग्रस्त करतो आणि स्वतःतलं ज्ञान झाकून टाकतो. त्यासाठी मी एक उदाहरण सांगितलं की दिवा तेवतोय, पण तो जर लोखंडाच्या पेटीत ठेवला तर त्याचा प्रकाश बाहेर दिसेल का? नाही दिसणार. पण तोच जर कागदाची पेटी केली आणि त्याच्यात दिवा ठेवला तर त्या दिवा जळतोय हे बाहेरून कळेल, फक्त प्रकाश पडणार नाही. आणि जर काचेच्या पेटीत तो दिवा ठेवला तर तो मात्र बाहेर प्रकाश देऊ शकेल. सत्वगुणाचे कामक्रोध हे काचेच्या पेटीसारखे आहेत. रजोगुणाचे कामक्रोध हे कागदाच्या पेटीसारखे आहेत आणि तमोगुणाचे कामक्रोध हे लोखंडी पेटीसारखे आहेत. आत असलेलं ज्ञान लोखंडी पेटीतल्या दिव्याचं बाहेर अजिबात प्रकाशमान होत नाही. रजोगुणाचं ज्ञान जे आहे ते कधी कधी दिवा असतो, पण तो कामक्रोधाने स्वतःला जाळणारा ठरतो. अशा प्रकारे आता आपल्याला इंद्रिय, मन, बुद्धी या ठिकाणी काम राहतो हे कळलं. आता त्याला आवरायचंय, म्हणून तस्मात आदौ इंद्रियाणि नियम्य, प्रथम इंद्रियांना आवरून धरायचं. आता इंद्रियांना आवरून धरायला सांगितलंय, तोडायला नाही सांगितलंय. विषयांपासून इंद्रियांना तोडून चालत नाही. मग 6व्या अध्यायात सांगितलंय आत्मसंयम कसा करायचा. तर युक्त आहार विहार घ्यायचा आणि इंद्रियांना आवरून धरायचं. पूर्ण विषय त्याग पण नाही करायचा आणि पूर्ण विषयांमध्ये वाहूनही जायचं नाही. आवश्यक तेवढे विषय इंद्रियांनी उपभोगायचे. नंतर आदौ एवढंच सांगितलं, पुढचं तुम्ही समजून घ्या. नंतर मनाला एकाग्र कर, मनाचं चांचल्य हळूहळू कमी कर. ध्यानयोगाचा आश्रय घेऊन किंवा एकाग्रतेचा अभ्यास करून मनाचं चांचल्य तुम्हाला नियमित करता येतं. बुद्धीचं चांचल्य कसं काढायचं? तर श्रद्धा ठेवायची. काहीतरी ह्या जगात आजही चांगलं आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे त्यांना चांगलीच माणसं भेटतात. म्हणून बुद्धीतला संशय काढून टाकायचा असेल तर तुमची आधी धारणा बदला. चांगल्या सतला धरून ठेवा, श्रद्धा बांधवा. म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी इथल्या कामाला तुम्हाला आवरून धरता येईल.
असं केल्याने ह्या पापी कामाला तू जिंकून घे. प्रजही, पूर्ण ठार मार किंवा पूर्ण जिंकून घे. हा काम काय करतो? ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करतो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, की मी कोण आहे, माझ्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत याचा अभ्यास करणं, याला ज्ञान म्हणायचं. आणि विज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान, आपल्या नोकरी धंद्यासाठी, गृहस्थाश्रम चालवण्यासाठी जी जी काही आवश्यक ज्ञानाच्या कक्षा आहेत त्यांचा अभ्यास करणं, याला विज्ञान म्हणायचं. जर तुम्हाला काम जास्त असेल, तुमच्यामध्ये जर कामना जास्त असतील, हाव जास्त असेल, तर तुमचं ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीचा नाश होतो. आपण बघतो की नुकतंच लग्न झालेला मुलगा असतो, मुलगा किंवा मुलगी असते, ती शक्यतो ऑफिसमध्ये जायचा कंटाळा करते, कारण तेव्हा कामाचा जोर जास्त असतो आणि मग तिथे विज्ञानाचा नाश होतो. जर पण काही दिवसांनी ती पण स्वतःला संयमित करतात आणि जरी नको असलं तरी ऑफिसला जायला लागतात, म्हणजे विज्ञानाच्या नाशापर्यंत जात नाहीत. पण आपण याचा अनुभव घेतो की ज्ञान आणि विज्ञानाचा नाश कामामुळे होतो. आता हा काम किती श्रेष्ठ आहे किंवा त्याला सांभाळणं, त्याला नियमित करणं किती अवघड आहे ते भगवंत सांगतायत. इंद्रियाणी पराणी आहू, इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हटलं जातं. का? तर इंद्रियांमुळे आपल्याला अनेक विषयांचा आनंद घेता येतो, म्हणून इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हटलं जातं. आपण नाकाने सुवास घेतो, कानाने सुंदर गाणं ऐकतो, मग असे भगवंताचे हे जे आविष्कार आहेत ते आपल्याला इंद्रियांमुळे अनुभवता येतात. भगवंताचं रूप बघता येतं, भगवंताच्या कला ज्या आहेत, चित्रकला, वादन कला, ह्या आपण अनुभवू शकतो इंद्रियांमुळे. म्हणून इंद्रिय श्रेष्ठ म्हटली गेली आहेत. त्याच्यापेक्षाही मन श्रेष्ठ आहे. इंद्रिय श्रेष्ठ आहेत खरी, पण इंद्रियांना त्याचा विषय उपभोगता येतो. पण मन हे असं इंद्रिय आहे की ते 10ही विषयांचा उपभोग घेऊ शकतं. कानाशी संलग्न होऊन ऐकण्याचं काम करतं, नाकाशी संलग्न होऊन वास घेण्याचं काम करतं. अर्थातच इंद्रियांपेक्षा मनाची शक्ती दसपट आहे. नाकाच्या ठिकाणी जर घास दिलात तर तो खाता नाही येत नाकाला, म्हणजे त्या इंद्रियाला त्याचंच कार्य करता येतं आणि त्या विषयाचाच आनंद देता येतो. पण मन जे आहे ते कुठल्याही इंद्रियाशी संलग्न होतं आणि त्या इंद्रियाचा आस्वाद घेऊ शकतं. म्हणून मनाची शक्ती इंद्रियांपेक्षा दसपट आहे. मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मनसस्तु परा बुद्धी. बुद्धी ही मनापेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण मनावर जर अंकुश ठेवण्याचं कार्य करत असेल कोण, तर ती बुद्धी करू शकते. बुद्धीनी मनाला अंकित करून घेता येतं, म्हणून बुद्धीची शक्ती ही मनापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि बुद्धीच्या पलीकडे ते आहे किंवा तो आहे असं म्हटलेलं आहे. आता भगवंतांनी इथे 6 असं म्हटलंय बरं का. बुद्धेः परतः तू 6, तो बुद्धीच्या पलीकडचा आहे. आता तो म्हणजे कोण? तर आत्मा हाही अर्थ बरोबर आहे आणि काम हाही अर्थ बरोबर आहे. बुद्धीला प्रकाशमान करणारा आत्मा आहे आणि बुद्धीलाच गुंडाळून टाकणारा सुद्धा काम आहे. म्हणून आत्मा आणि काम हे दोघंही बुद्धीच्याही पेक्षा पलीकडचे आहेत, त्या दोन्हीपेक्षाही श्रेष्ठ आहे. उदाहरण सांगते, एखादी मुलगी कोणाच्या तरी प्रेमात पडते, घरच्यांचा विरोध असेल तर ती सगळे पूर्वसंस्कार विसरते आणि काय करतो याचं भान न राहता त्या मुलाबरोबर पळून जायला सुद्धा कमी करत नाही. म्हणजे कामाचा आवेग जेव्हा खूप असतो तेव्हा बुद्धी सुद्धा चालेनाशी होते. म्हणून बुद्धीपेक्षाही पलीकडचा काम आहे. म्हणून अशा अतिशय बलवान शत्रूला जर जिंकून घ्यायचं असेल तर तितकंच बलवान आपण असायला पाहिजे. आपल्यामधलं सर्वात बलवान काय आहे? आत्मतत्व हे आपल्यामध्ये सर्वात बलवान आहे. आणि अशा बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्मतत्वाच्या द्वारे तू तुझ्या कामाला जिंकून घे. एवं बुद्धेः परम, बुद्धीच्या पलीकडच्या दोघांनाही, कामाला पण आणि आत्म्याला पण
बुद्ध्वा म्हणजे जाणून घेऊन, संस्तभ्य स्थिर होऊन, आत्मना आत्मानम स्वतःच स्वतःला स्थिर करून, हे महाबाहो, आता भगवंतानी अर्जुनाला महाबाहो म्हटलंय की तुला काही अवघड नाहीयेस, तू महाबाहू आहेस. हे महाबाहो, कामरूपम दुरासदम शत्रुम जही. दुरासद, ज्याला जिंकणं फार अवघड आहे, अशा कामरूपी तुझ्या शत्रूला तू जिंकून घे, तुला ते काही अवघड नाही. इथपर्यंत पूर्ण कर्मयोग सांगून झाला. कर्माच्या द्वारे भगवंताशी योग कसा साधावा हे इथे भगवंतानी उलगडून सांगितलं. गीता हे उपनिषद आहे, गुरु शिष्याचा संवाद आहे कृष्ण आणि अर्जुनाचा. त्या कृष्णार्जुनाच्या संवादापैकी कर्मयोग नावाचा 3रा अध्याय इथे पूर्ण झाला. ओम तत्सत ब्रह्मार्पण.